आता येतोय. छान येतोय. येतोय आवाज. हो, धन्यवाद. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलो तु शंकर स्मृतम् शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः तदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. आपण सगळे भगवत स्वरूप श्रोते आहात, तुम्हाला वंदन करतो. आणि आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. प्रारंभ होईल शांती पाठाने. सगळेजण मनामध्ये शांती पाठ म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। स्वत्वं प्रियान प्रिय रूपाश्च कामान विद्यायन नचिकेतोस्य साक्षी नैतान श्रृंकान वित्तमयी मवाप्तो यस्याम
मज्जांती बहवो मनुष्याः. हे नचिकेता, तू पुत्र धनादी प्रिय आणि अप्सरादी भोग्य वस्तू यांचे असारत्व जाणून त्याग केला आहेस. बहुतेक लोक बुडून जातात अशी ही द्रव्यमय माला तू स्वीकारली आहे. नचिकेताचे अनेक वैशिष्ट्य आपण कालपासून पाहतो. काय वैशिष्ट्य आहे व नचिकेताचे? त्याने प्रिय वाटणाऱ्या वस्तूला स्वीकारलेलं नाहीये, हितकारी वस्तूला स्वीकारलाय. पहिलं वैशिष्ट्य आहे नचिकेत. आणि दुसरी वैशिष्ट्य असं आहे की विकारांच्या लाटेमध्ये वाहून जाणारा नचिकेत नाही. काम क्रोधस तथा लोभस या तिन्हींच्या लाट्या महाभयंकर असतात. विकारांच्या लाटेत चित्त विकृत होत असत आणि माणूस चारित्र्यापासून च्युत होतो. विकार हेतौ सती विक्रियन्ते येषाम न चेतांसी स एव धीरा. धियम तिरायती इति धीरः. जो बुद्धीचा प्रेरक आहे त्या प्रेरकाशी जो एकरूप होतो त्याला धीर असं. म्हणून धीरास्तत्र न मुह्यती असं म्हटलंय. कालचा धीर शब्द जरा थोडा घाईत सांगितला गेला असं काही जणांचं मत होतं आणि म्हणून मग मी थोडं धीर शब्दाला धरून सुरुवात करतोय आजच्या श्लोकाला. जो आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला अनुभवलं असं सांगता येत नाही, पण ज्याच्यावर श्रद्धा ठेवून विवेकाने वाटचाल केल्यानंतर मी तद्रूप होतो. ती वाटचाल करण्याचं जे धारिष्ट्य आहे त्याला धीर असं म्हणतात. जीवनात सत्याचं अनुसंधान करणं सोपी गोष्ट नाही आहे. कसाला लागणारी गोष्ट आहे. शुरस्य धारा निशिता दुरत्यया. धारदार सुरीच्या धारेवरून पाय रक्तबंबाळ न होऊ देता चालणं. प्रज्ञाम कुर्वित ब्राह्मणः, याला ब्रह्माशिवाय अन्य विचार नसतो असाच माणूस फक्त चालू शकतो. म्हणून धीमंता धीरा विवेकी इत्यर्थः असं शंकर भाष्यात म्हटलंय. बुद्धिमान अशा विवेकी पुरुषालाच धीर हे आभूषण शोभतं. म्हणून प्रियो ही धीरो भी प्रियोसो विवृणीते. प्रेय अंगीकारण्याने श्रेयसाकडे पाठ फिरवतो आणि मग माणूस प्रियत्वाच्या लोभामध्ये जातो. आम्ही भोग भोगतो असा भ्रम आहे, पण भोग आम्हाला भोगतात. तपस्या आम्हाला तप्त करते. आम्ही काळाला खात नसून काळ आम्हाला खातो. आणि तृष्णा म्हातारी झाली नसून आम्ही म्हातारे होतो. आणि म्हणून जो मंद असतो त्याला याचं महत्व कळत नाही. म्हणून धैर्य. आजचा श्लोक घेऊया. सत्वं प्रिया प्रिय रूपाष्ट कामान नभि ध्यायन नचिकेतोस्त्राक्षी नैतांग शृंकाम वित्यमयीम वाप्तो यस्याम मज्जंती बहवो मनुष्य. अनेक मनुष्य काय करतात, लोक काय करतात, बहुजन काय करतात, बहुमानस काय करतात, या संबंधीच या ठिकाणी सुंदर वक्तव्य केलं गेलं आहे. आणि ते यमदेवाला अभिप्रेत आहे. आम्हाला अजून कळलेलं नाही. कसं असतं, जो जगतो त्याला कळतं. लहान मूल असत, काय करतं हो लहान मूल? बाहुलीशी खेळतं, बाहुलीला आंघोळ घालतं, बाहुलीला जेवू घालतं.
आणि त्या मुलीला वाटतं की मी बाहुलीची आई आहे. पण जन्म देण्याच्या पीडा तिला माहिती नसतात. संसाराच्या सुखदुःखाचे चढाव उतार तिला माहिती नसतात. त्या मुलीला संसाराचे चढाव उतार माहिती नसतात. सुखदुःखाचे चटके तिला माहिती नसतात. तिला फक्त तिची डॉल माहिती असते. आणि डॉलचा आपण करतो म्हणजे आपण आई झालो असं तिला वाटत. आईला आई पण काय आहे हे कळतं. त्या छोट्याशा मुलीला आई पण नाही कळत. असं यमधर्म आता गुरुदेव आहेत. यमदेव म्हणत नाही मी. यमधर्म आता गुरुदेवाच्या रूपात आहेत. आणि ते या सगळ्या फेजेस मधून गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की नचिकेत्याने त्यागलं, तो त्याग काही साधारण गोष्ट नाही आहे. नचिकेत्याने जे सोडलं ती गोष्ट सामान्याला करता येण्यासारखी नाही आहे. म्हणून आचार्य त्या ठिकाणी भाष्य करताना म्हणतात आणि त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर काका करतात. यमदेव म्हणे नचिकेता, धन्य तुझी बुद्धिमत्ता, मानिले न पुत्र वित्ता, जाणते पडे. यमदेव म्हणे नचिकेता, धन्य तुझी बुद्धिमत्ता, मानिले न पुत्र वित्ता, जाणते पडे. यमराज म्हणतात, नचिकेता तू धन्य आहेस, तू धैर्यशाली आहेस. तुला प्रिय वाटणाऱ्या, तुला आवडणाऱ्या गोष्टींचा तू त्याग केलायस आणि श्रेयाची तू निवड केली. म्हणूनच उपनिषदांचा मूळ उपदेश ऐकण्यासाठी तू योग्य अधिकारी आहेस. काही लोक म्हणतात, आम्हाला उपनिषद कळतच नाही, आम्ही काय करू? काही करू नका, आपला मळ पुसा. उपनिषद कठीण नाही आहे. पण समोरची वस्तू जर बघायची असेल आणि मध्ये जर गडद काळा पडदा आला असेल तर तुम्हाला समोरची वस्तू दिसण्याची शक्यता नाही आहे. मग आम्ही काय करू? समोरचा काळा पडदा काढा. ढगाचं आच्छादन जर निघालं तर सूर्य आहेच लक्षात ठेवा. श्री गुरु यमधर्म आहेत आणि ते नचिकेत्याला समजवतात आहे, सत्वम, असा तू आहेस. कसा आहेस? असा तू आहेस. असा म्हणजे कसा? असा केवळ तूच आहेस रे नचिकेत्या, असा केवळ तूच आहेस. तुझे आई वडील नातलग सगळे तुझ्यावर प्रसन्न होतील असा आशीर्वाद तुला दिलेला आहे. धन धान्य, बहुपत्नी, बहुपुत्र आणि विशाल राज्य, रथ, सैन्य आणि ऐश्वर्यासहित तुला सगळं दिलेलं आहे. भरपूर आयुष्य तुला हवं तेवढं घ्यायला सांगितलेलं आहे. आणि या सगळ्यांना ठोकर मारून तुला आत्मज्ञान हवंय नचिकेत्या, असा केवळ तू आहेस, असा केवळ तू आहेस. काय सुंदर आहे हो. डॉक्टर काकांचा दासबोध वाचावा. काय वाक्य लिहिलंय काकांनी अगदी सुरुवातीला, म्हणजे मुखपृष्ठाच्या अगदी मागच्या बाजूला. त्यानंतर दासबोध म्हणून डॉक्टर देशमुख असं पान नंतर आहे. त्याच्याही आधी खरड्याच्या याच्यावर, जयासी विरक्ती सदाची खुणावे, तये तये दासबोधाची वाचित जावे. जयासी विरक्ती सदाची खुणावे, तये दासबोधासी वाचित जावे. दासबोध वाचण्यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे? बुद्धिमत्ता पाहिजे का? नाही, विरक्ती पाहिजे. नेहमी आकर्षण विरक्तीचं पाहिजे. आम्हाला दासबोध नाही समजत, कसा समजेल?
एवढं वाचन झालं की मग आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. कसा दासबोध समजेल? इतकं झालं ना की बस मग मला सिरियल वाचायची पाहायची आहे. कसा दासबोध समजेल? जयासी विरक्ती सदाची खुणावे, तये दासबोधासी वाची. इथे सत्वम शब्द वापरलाय. नचिकेत्या असा फक्त तू आहेस. यमधर्म नचिकेत्याला समजवायला लागले. गुरुदेव जेव्हा शिष्याशी बोलतात त्यापेक्षा श्रेष्ठ जीवनात काहीच असत नाही. जीवनातला सर्व श्रेष्ठ क्षण जर काही असेल तर आपले श्री गुरु आपल्याशी बोलत असतात. त्यावेळी त्यांना कधीच इंटरप्ट करायचं नसतं. त्यांच्या आतमधून जे भाव येत असतात त्या भावांमध्ये जर आपण बोलून व्यत्यय निर्माण केला तर तो स्त्रोत येण्याचा थांबतो आणि ह्याला जे कळायचं आहे ते राहूनच जात. गुरु शिष्याच्या एकांती अक्षरे बहुधा वदंती. गुरु आणि शिष्य यांचा एकांत फोनवर जरी असेल तरी शिष्याला ऐकण्याची भूमिका ठेवता आली पाहिजे. बडबड करण्याची भूमिका ठेवली त्याला शिष्य नाही म्हणत. माझ्यासारखा एक विरळा नचिकेत्यासारखं आपण शिष्य व्हावं. एका संन्यासाची आणि आमची नर्मदा काठी भेट झाली होती. त्या संन्यासिनी आमच्या बरोबर राहत होत्या आणि त्यांना म्हटलं होतं, त्यावेळेला साधकावस्थेत होतो, तेव्हा त्यांना म्हटलं होतं, साधकावस्थेतली स्थिती सांगतोय सगळे. तेव्हा त्यांना म्हटलं, तुम्ही असं का करत नाही? त्या म्हणाल्या, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी चालली तर माझा संन्यास धर्म बुडून जाईल. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही चालले तर तुम्ही सिद्धावस्थेमध्ये याल. तुम्ही साधक धर्मातून सिद्धावस्थेमध्ये याल. पायरी पायरीने वर जाल. म्हणून यमदेव सांगते झाले आहेत आणि नचिकेत ऐकता झाला आहे. यमदेव हळुवारपणे काढत काढत नचिकेत्याला वर घेऊन जातात. यमदेव म्हणतात, नचिकेता तू देहामध्ये नश्वरता शोधलीस रे, जगामधली असारता शोधलीस. जग नश्वर आहे असं नाही म्हणायचं कधी, जग असार आहे असं म्हणायचं. आणि देह असार आहे असं नाही म्हणायचं, देह नश्वर आहे असं. काय फरक आहे हो याच्यात? बोलण्याचे अर्थ एकच आहेत पण बोलण्याच्या पद्धती आहेत. जड अचेतन वस्तू जी आहे ना तिला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे असं म्हणतात. जड अचेतन वस्तूला उत्पत्ती स्थिती लय आहे असं म्हणतात आणि चेतन वस्तूला जन्म जरा आणि मरण आहे असं. आता दोन्हीचा अर्थ एकच आहे. जन्म जरा आणि मरण चेतन वस्तूसाठी आणि अचेतन वस्तूसाठी उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थ एकच आहे. पण बोलण्याची व्यवहार्यतः पद्धत वेगळी आहे. स्त्री बाळंतीण झाली असं म्हणतात आणि कुत्री जन्मली असं म्हणतात. व्यवहार्यतः बोलण्याचा भेद आहे. आणि म्हणून देह नश्वर आहे असं म्हणायचं आणि जग असार आहे असं. अचेतन वस्तूला सारासार विवेक लावायचा आणि चेतन वस्तूला नित्य विवेक लावायचा. आणि म्हणून तू या देह आणि जगताच्या नश्वरतेमध्ये असारतेमध्ये लिप्त न होता साक्षीत्वाने पाठलाग केला आहेस. नचिकेता तुझी क्षणभंगूर वृत्ती थोड्या वेळा सुद्धा उद्दीपित झाली नाही आणि तू स्वरूपाचा पाठपुरावा केला. का? भवसुखे दोषोनुसंधीयता. नचिकेता तुला विषयाचं अनित्यत्व, तुला विषयाचं दुःखित्व
आणि तुला विषयाचं बद्धत्व, मिथ्यात्व इत्यादी दोष तू हेरले आहेस. विषय कसे आहेत? अनित्य आहेत. विषय कायम टिकत नाही. विषय कसा आहे? दुःखी देणारा आहे. विषय कसा आहे? मला बांधून ठेवणार. एक शब्द थोडं थोडं स्पष्टीकरण करून सांगतो. विषय अनित्य आहे. सिरियल किती वेळ चालते? थोडासाच वेळ चालते. अर्ध्या तासाने बंद होऊन जाते. असं वाटतं की हे खूप चालली पाहिजे म्हणून त्याचं सिनेमामध्ये रूपांतर झालं. तो 3 तास चालतो. तेवढ्यानी आमचं समाधान झालं नाही म्हणून वेब सिरीज सुरू झाल्या. त्या 6 तास, 9 तास, 12 तास चालतात वेब सिरीज. माझा मुलगा म्हणाला, "बाबा खूप सुंदर आहे ती वेब सिरीज कंटिन्युएशन मध्ये पाहिली ना." अरे बाबा, आयुष्यामध्ये 9 तास आणि 12 तास देण्या इतकं माझ्या आयुष्यात वेळ नाहीये. ती वेब सिरीज तुम्हाला लखला. इतके तास द्यायला माझ्या आयुष्यात वेळच नाहीये. नलिनी दलगत जलमती तरलम. आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही, लक्षात ठेवा. याला क्षणभंगुरत्व असं म्हणतात. अनित्यत्व हे क्षणभंगुरत्वाच्या रूपाने आपल्या समोर असतं. जगामध्ये कुठलीच गोष्ट अखंड सुख देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून सिने नट-नट्यांचे पण डायव्हर्स होतात, हे लक्षात ठेवा. करोडपती सुद्धा घराचा आणि संपत्तीचा त्याग करून निघून जातात, हे लक्षात ठेवा. देह कितीही बलदंड असला तरी तो संपल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात राहिलं पाहिजे. ह्या जर लक्षात राहिल्या तर मग आम्हाला विषयामध्ये आणि देहामध्ये रमावसं वाटणार नाही. खोल आहे रमणं. केळीचं साल असतं ना, केळीचा खांब असतो ना, त्याचा वरचं सालपट काढा. पुन्हा आतमध्ये तसंच दिसतं. पुन्हा ते काढा. सगळ्यात शेवटी काहीच राहत नाही. म्हणजे एवढे सालं काढल्यानंतर आतमध्ये काही सापडत नाही. कांद्याचं साल काढा. वरचं काढलं की आतमध्ये साल राहतं. आतमधलं काढलं की त्याच्या आतमध्ये साल राहतं. असं करता करता आतमध्ये काहीच उरत नाही. विषयाचे जर सालं काढले, विषयाला जर सोललं, सोलीव सुख नावाचा समर्थांचा विषय आहे. डॉक्टर काकांनी त्याच्यावर एक छोटीशी पुस्तिका लिहिली आहे. फार सुंदर आहे, लक्षात घ्या. सोलीव सुख. काय काय घ्यावं कळत नाही. आता अहिल्यानगरीला म्हणजे अहमदनगरला अंतर्भाव हा विषय 4 दिवस घेतो आहोत. अंतर्भाव. सौ शैला काकू अंतर्भाव हा विषय अभ्यासार्थ अहिल्यानगरीला घेते आणि मी भगवद्गीता हा विषय प्रवचनार्थ तिथेच घेतो आहे. अभ्यास वर्ग सुरू आहे आणि एक प्रवचनमाला सुरू आहे. एकाच वेळी सकाळी आणि संध्याकाळी. समर्थांचं वाङ्मयच तसं आहे. एकदा अभ्यास केला आणि मोक्षरूप व्हा. तू निश्चय केला आहेस नचिकेता. विषय भोग वरून गोंडस आहेत, आतमध्ये नीरस आहेत रे. वरून विषय खूप गोंडस असतो, आतमध्ये विषय नीरस असतो. हा एकदा विषयाप्रती माझा ठाम निश्चय झाला पाहिजे. तुझा झाला आहे ठाम निश्चय, लक्षात ठेवा. म्हणून क्षणभरात तू त्या प्रलोभनाचा त्याग कर. विषयाचा कंटाळा आला म्हणून त्याग करणं सोपं आहे आणि विषयामध्ये दुःख आहे हे समजून विषयाचा त्याग करणं वेगळं आहे. तुझ्या मनात क्षणभरही विकल्प घेरला नाही, तू भाग्यवान आहेस. कोण म्हणताय हो? गुरुदेव म्हणतात आहे शिष्याला, थांब, मी थोडा विचार करून सांगतो तुझा वर स्वीकारायचा की नाही.
असं सुद्धा तू मला क्षणभरासाठी म्हटलं नाहीस आणि तडक तू आत्मज्ञान निवडलंस. याला म्हणतात निश्चय. हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे. एकदा स्वरूपाकार झाला ना, परतोनी पाठीमोरे ठाके. आपण या आपण ते देखे. आणि एकदा त्या वस्तूची ओळख झाली की मागे जगतामध्ये यावंसं सुद्धा वाटत नाही. पण आम्हाला विषयातले दोष कळत नाही. माझ्या घरासारखं घरच नाही म्हणतात. अरे तडे चालले तुझ्या घराला. आमच्याकडे हा पदार्थ जसा होतो ना तसा कोणीच करत नाही म्हणतात. अरे तुझा पदार्थ बदलतोय. तुझी रुची बदलतोय. अध्यात्मामध्ये असणारे कितीतरी साधक वर्षानुवर्ष विषय दोष बघतात. विषयाचं दुःखित्व बघतात. मिथ्यात्व बघतात. त्यावर तासनतास प्रबोधन सुद्धा करतात. प्रवचन देखील करतात. आणि प्रसंगी विषय त्यागाच्या वेळेला मात्र आत बाहेर होतो. दहादा विचार करतात. विषय गेला तरीही विषयाची आठवण सतावते. खरं अध्यात्म अशा लोकांपासून कोसो दूर असतो. मी की नाही 25 माणसांचा एका वेळी स्वयंपाक करत होती. माझ्याकडे आलेला पेशंट हा दुरुस्त व्हायचाच. अच्छे डॉक्टर थकले पण अस्मादिक बरं केलं त्याला. त्याला तुझ्या औषधाने जर बरं झालं असता तर तुझ्याकडला एकही माणूस नादुरुस्त स्थितीत राहिला नसता. तू आणि तुझ्या औषधात ही क्षमता आहे असं समजू नको. त्याची रेझिस्टन्स पॉवर तशी आहे. माझ्या मीपणाचा आम्ही जेवढा उदो करतो ना, त्यामुळेच आम्ही स्वरूपापासून दूर राहतो. त्याचा अहम आम्ही स्वीकारतच नाही. आम्ही आमचा अहम स्वीकारतो. आमचा अहम विशेष असतो, त्याचा अहम सामान्य. म्हणून तेथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. आमच्या राम मंदिरामध्ये ज्या वेळेला आम्ही लोकांकडनं पैसे आणतो, त्यावेळेला मी आणले असं वाटायला लागतं. काय हास्यास्पद गोष्ट आहे. त्या माणसाने रामाकरता पैसे दिले असतात. तुझ्याकरता दिले नसतात. तुझं थोबाड पाहून पैसे दिले नसतात. रामाच्या आठवणीने पैसे दिले असतात. थोबाड शब्द थोडासा रागात म्हणतोय. हा मी शब्द आहे ना, हा येता कामा नये म्हणून थोबाड म्हणतो. पैसा रामाला मिळाला. माझ्यामुळे नाही मिळाला, मी निमित्त आहे हो फक्त. आणि मला निमित्त ही रामाने करून घे. दृढ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास, अपार धैर्य, धगधगत वैराग्य, दैवी गुणसंपत्ता अशी अलौकिक स्वरूपाची आत्मरूपतेची दुर्दम्य ओढ ही साधूची वृत्ती आहे. याला साधू म्हणतात. होय नचिकेता, सत्वम तूच साधू आहेस. तूच अधिकारी आहेस. साधूसाठी मन तिळतिळ तुटत हो. परित्राणाय साधूनाम जन्म संस्थापनार्थाय परित्राणाय संभवामी युगे युगे. साधूंच्या परित्राणाकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. पुन्हा पुन्हा संभवामी. युगायुगांमध्ये मी जन्माला येईन. भगवंत अवतार घ्यायला तयार आहेत साधूंसाठी. साधू बाह्य वेशावरून नसतो हो. सिनेमामध्ये साधू दाखवतात. त्यांनी भगवं घातलं असतं, टोपी घातली असते, कुबडी असते, माळ असते. याच्यावर साधू नाही हो. साधू ही वृत्ती आहे.
वैराग्याचं द्योतक आहे साधुत्व आहे. शंकराचार्यांनी आपल्यासारखे पांढरे वस्त्र जरी घातले असते तरी ते साधूच राहिले असते. आणि अरुण गोविलनी रामासारखा पेहराव जरी केला तरी तो मनुष्यच राहिला. साधू हा बाह्य पेहरावावर अवलंबून नसतो. म्हणून परित्राणाय साधूनाम, साधू वेशभूषेवर अवलंबून नसतो. साधूचा वेश हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा भाग नाहीये. साधू वृत्तीनुरूप ठरत असतो. साधू वेशानुरूप ठरत नाही. आम्ही शाळेमध्ये शिकत असत त्यावेळेला संस्कृत सुभाषित होतं, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय खलस्य साधो विपरीत मेतत ज्ञानाय दाना यच रक्षणाय. डॉक्टर बांगडे ऑनलाईन आहे, आम्ही सोबत होतो वर्गामध्ये. साधूचं लक्षण सांगितलं, पण हे सुभाषितातलं सांगितलेलं लक्षण आहे, हे आत्मस्वरूप झालेल्या व्यक्तींनी सांगितलेलं लक्षण नाही आहे. सुभाषितकार काय म्हणतात, विद्या ज्ञानाय, धन दानाय आणि शक्ती रक्षणाय, पररक्षणाय. विद्या ज्ञानदान देण्यासाठी, धन दान देण्यासाठी आणि शक्ती तुमचं संरक्षण करण्यासाठी साधू वापरतात. एवढं साधूचं लक्षण पुरेसं नाही, कारण हे सुभाषितकारांनी लिहिलंय. सुभाषितकार आत्मरूप नव्हते, समर्थ आत्मरूप होते. समर्थ सांगतात, साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. साधूचं लक्षण समर्थांनी अनुभवातून आहे. सुभाषितकारांनी सांगितलेलं बाह्यच लक्षण आहे. ज्ञानाय दानायच रक्षणाय सुभाषितकारांचं लक्षण आहे. आणि संतांनी सांगितलेलं साधूचं वर्णन साधू होऊन केलेलं वर्णन आहे. वस्तू होऊन ठेला, निश्चय चळेना ऐसा झाला. काय काय सांगू हो. साधू तो निसंदेह, संशय रहित ज्ञान हेची साधूचे लक्षण. समर्थांचा समास वाचा, दशक 5 समास 10. पाचव्या दशकातला 10वा समास वाचा, म्हणजे साधू काय आहे तुम्हाला. भगवद्गीता सांगते, साधुर एव स मंतव्य. भगवंत काय उदार आहेत हो. कोणाला साधू म्हणतात, अपि चेत्सु दुराचार. फक्त त्यांनी काय करायचंय, भजसे माम अनन्य भाव. बस अनन्य त्यांनी झाला, तो अनन्य झाला की साधू झाला. अनन्य, दुसरं काहीही नाही आता त्याच्याजवळ. सद्भावे साधू भावेच. आणखीन एक भगवद्गीतेमध्ये सांगतात, साधू श्वपीच पापेशु समबुद्धीर विशिष्यते. साधू मध्ये काय वैशिष्ट्य आहे. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. साधूचं लक्षण तो निसंदेह असला पाहिजे. साधूचं लक्षण तो आत्मरूप असला पाहिजे. आणि यमदेव म्हणतात आहे, नचिकेता तुझी साधू वृत्ती जागे झाली. तुला आत्मज्ञानाशिवाय दुसरं काहीही नको आहे. नारद भक्ती सूत्रात आहे, अन्याश्रयणम त्यागा हा अनन्यता. अनन्यतेचं वर्णन केलंय भक्ती सूत्र. नचिकेत स्वतः अग्नी स्वरूप आहे. अविचार खाक झाले आहेत जळून, वासनांचा निप्पात झालेला आहे.
भस्मसात झाला आहे. खरं वैराग्य तळपत आहे. सोन्याला अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते अधिक तेजस्पुंज होतं. तसं साधू जवळ जेवढं जगातली वस्तू नसते तेवढं त्याचं साधुत्व तळपतं. घरदार, मान सन्मान, पैसा अडका, स्त्री पुत्र या सगळ्यांचा ज्यांनी त्याग केलेला असतो त्याचं साधुत्व असं लख 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 तळपत. आणि ते साधुत्व अग्नीप्रमाणे तेजपुंज असतं. आणि गुरुदेव यमदेव हे ओळखून आहेत आणि म्हणतात, तू सगळ्या अनित्य वस्तूंना विचारपूर्वक त्यागला आहे. अप्रियत्वाचं वैराग्य आणि प्रियत्वाचं वैराग्य असे दोन आपण भाग करू या वैराग्याचे. कारण नचिकेत्याचं वैराग्य आहे, कसं आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. माझं तसं असलं पाहिजे म्हणून कळलं पाहिजे. नाही तर नचिकेत्याच्या वैराग्यावर एक निबंध लिहा. अहो, निबंध लिहिण्यासाठी नाही आहे. माझं वैराग्य तसं असलं पाहिजे. काही कमी नाही हो. पैशाला काही कमी आहे का? नाही. थोडे दिवस राहिले मग रिटायरमेंटच आहे. मग घरी बसेन ना तेव्हा अभ्यास करेन. चांगलं आहे. पण आत्ताच घ्या ना. काही चणचण आहे का? काही कमतरता आहे का? सकाळ संध्याकाळची काही गाठ कमी आहे का? हातातोंडाची जी गाठ होणारी आहे त्याच्यात काही अडचण आहे का? नाही ना, मग घ्या ना. 3 वर्षानंतर आपली प्रकृती पुन्हा चांगली राहील याची गॅरंटी काय आहे? पैसा असेल पण तो तब्येत दुरुस्तीसाठी असेल. तब्येत चांगली नाही ना, मग आत्ताच चांगली आहे तर घेऊन का घेत नाही? आजच्या पेक्षा 3 वर्षानंतर तब्येत आणखीन वेगळीच राहणार आहे. आजपेक्षा 3 वर्षांनी तब्येत चांगली होईल अशी शक्यताच नाही. असो, आपला विषय आहे अप्रियत्वाचं वैराग्य आणि प्रियत्वाचं वैराग्य. अप्रियत्वाचं वैराग्य म्हणजे काय? ज्या गोष्टीशी माझा संबंधच येत नाही त्या गोष्टीचं वैराग्य. चांगला धट्टा-कट्टा चालणारा माणूस असेल आणि तो म्हणेल की मला कुबड्यांबद्दल काहीही आसक्ती नाही. कुबड्या काखेत काखेत घेऊन चालतो त्याच्याबद्दल मला आसक्ती नाही. त्याच्यात काय विशेष आहे? दात नसणाऱ्यांनी जर म्हटलं की मला बदाम खाण्याची इच्छाच होत नाही, त्याच्यात काय विशेष आहे? तारुण्य आणि नेमस्क. जी गोष्ट ज्यावेळी करू शकतो त्यावेळी ती न करणे याला वैराग्य म्हणतात. अप्रिय वस्तूचं वैराग्य. मी कडुलिंबाच्या पाल्याचा रस पित नाही, माझी इच्छा होत नाही, वैराग्य नाही आहे. तो तुला प्रिय नव्हताच ना कधी. अप्रियत्वाच्या वैराग्याला वैराग्य म्हणत नाहीत. कधी कधी अप्रिय व्यक्तीपासून आपण दूर राहतो. तू स्वयंपाक केला नाही का, मी उपाशी निघून जाईन, न खाता चालला जात. पण न खाता निघून गेला म्हणजे तुझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं असं नाही. वैराग्य झाल्यासारखा भास तू तयार केला. आतमध्ये मी जेवलो नाही, मी जेवलो नाही, मी जेवलो नाही. संताप, वेळेवर स्वयंपाक झाला नाही, चांगला झाला नाही, असा झाला आणि तसा झाला. आतमध्ये द्वेष, सूड, मत्सर पेटलायस तू आतमध्ये. हे वैराग्य नाही आहे. समर्थ याला हेकांड पिस वैराग्य म्हणतात. विवेकहीन वैराग्य. घृणा, द्वेष म्हणजे वैराग्य नाही आहे, लक्षात ठेवा. काही काही लोकांना फारच वैराग्य येतं. पार्टीनी तिकीट दिलं नाही की वैराग्य. आम्हाला काही आता देणं घेणं नाही. आजकाल पार्ट्या काही चांगल्या राहिलेल्या नाही. राजकीय पार्ट्या चांगल्या राहिल्या नाहीत. काही त्याच्याही पेक्षा ताण असतात. तुम्ही तिकीट देत नाही का, त्या पार्टीचं तिकीट देतो. आम्हाला ते विचार पटले. प्रिय प्रिय रूपांश कामान प्रीणती इति प्रिया. जे मला अत्यंत आनंद देतात त्याला प्रिय असं म्हणतात. जे मला अत्यंत समाधान देतात त्याला प्रिय असं म्हणतात. अविवेकी आणि मूढ माणसाला बाहेरची तृप्ती, आनंद, वस्तू, विषय, प्रसंग, घटना या समाधान देणाऱ्या वाटतात म्हणून त्याला त्या प्रिय वाटतात. काय झालं मग? सिरियल मध्ये पुढे काय होणार आहे पुढचं आधीच पाहून ठेवायचं युट्यूबवर.
स्त्री, पुत्र, नातलग आम्हाला प्रिय वाटतात. त्यांच्यापासून आम्हाला सुख मिळतं म्हणून प्रिय वाटतं. ज्या दिवशी सुख नाही मिळत, त्या दिवशी ते प्रिय नाही वाटत. म्हणून पुन्हा प्रियत्वामध्ये दोन, एक दुतर्फी प्रेम आणि एक एकतर्फी प्रेम, याच्याबद्दल थोडं बोलूया. तुम्ही म्हणाल, "हो, आम्हाला हे सगळं माहिती आहे." काही माहित नाहीये. भ्रमात्मक माहिती आहे. सत्य आता सांगतो. बाहेरील व्यक्ती, वस्तू सुख देतात. हा भ्रम प्रापंचिकाला असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. पण त्या स्वतःच्या सुखासाठी असतात. त्या व्यक्तीवर माझं प्रेम नसतं. माझं स्वतःवर प्रेम असतं म्हणून मी त्या व्यक्तीवर प्रेम करतो. खरंच समजा. नाही तर विचार करा. खूपदा बोलतात, आपल्या दोघांपैकी एक जण गेला, तर मग एकाचं कसं होईल? गेलेल्यानी हा विचार करण्याची गरज नाही. आणि राहिलेल्याचं जसं व्हायचंय तसं होतच असतं. विक्रमादित्याशिवाय हे राष्ट्र चाललेलं आहे. रामराया नसताना सुद्धा हे जग चाललेलं आहे. देहाने असलेले रामराया म्हणतोय. कुणाशिवाय या जगाचं काहीही अडत नाही. आणि ज्या दिवशी प्रलय करायचा असतो, त्या दिवशी कोणी असूनही त्याचं काही नडत नाही. त्यामुळे तू गेल्यावर माझं कसं, असं एकमेकांशी मूर्खासारखं बोलण्यापेक्षा मी आत्मा आहे हे जाणून घ्यायचं. शरीर जाणारच आहे आणि आत्मा कधी जाणार नाही, मी कधी मरणार नाही. कारण मी अजय आहे, अजर आहे आणि अमर आहे. देह, कीर्ती, धन, आरोग्य आज ना उद्या गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्री, पुत्र मला सोडल्याशिवाय राहणार. सगळी नाती आपण दुतर्फी प्रेम म्हणतो बोलतोय बरं का. दुतर्फी प्रेमाचे उदाहरण देतो. डॉक्टर आणि पेशंट. पेशंटनी फी देणं बंद करा, डॉक्टरचं गोड बोलणं बंद होतं. घरमालक आणि भाडेकरू, वा वा राहा ना, घर तुमचंच आहे. दर महिन्याला भाडं देत चला म्हणजे झालं. महिन्याचं भाडं देणं जरा लांबणीवर टाका, नाही तर देऊच नका. घरमालक कसा बोलतो बघा. जरा डॉक्टर पेशंट थोडेसे वेळाने बोलतात. घरमालक भाडेकरू जरा उशिरा सांगतात. पण कंडक्टर आणि प्रवासी, तिकीट तिकीट, तो म्हणतो मी पैसे नाही आणले, उतर. अरे मी माझीच समजून बसलो, गाडी खाली उतर, आत्ता उतर खाली. गिऱ्हाईक आणि हॉटेल मालक, बस कंडक्टर आणि पॅसेंजरचं जसं नातं आहे, तसं गिऱ्हाईक आणि हॉटेल मालक. पूर्वी खाल्ल्यानंतर पैसे देत असत, आता पैसे आधी द्या मग खा. दुतर्फी प्रेम आहे. तुम्ही आधी पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला चांगली वस्तू देतो. म्हणजे द्यायला तयार आहे, पण पैसा मिळाल्यावर. वर्गणीदार आणि मंडळ, गणेशोत्सव, दुर्गोत्सव इत्यादी इत्यादी, शारदोत्सव, त्याला दुतर्फी प्रेम म्हणतात. हे मतलबी असतं. म्हणून पती पत्नींवरचं प्रेम, पिता पुत्रांवरचं प्रेम, पुत्री आणि पित्यांवरचं प्रेम, सगळे आत्मनस्तु कामाय प्रियम भवती. हे सगळे स्वरूपाच्या, मला सुख वाटतं म्हणून मी यांच्यावर प्रेम करत असतो. माझं खरं प्रेम नसतं. मनाविरुद्ध वागू द्या जोडीदाराला, मग काय होतं बघा. तुमच्यात आणि आमच्यात हरकत. असो, दुतर्फी प्रेम हा प्रियाभास आहे. काय म्हटलंय? प्रियाणी रूपाणी येशाम प्रिय रूपा भवन्ति किंतु प्रिया न भवति. सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. नारद भक्ती सूत्र, दुसरं आणि तिसरं सूत्र. आचार्य म्हणतात, प्रियाणी रूपाणी येशाम ते प्रिय रूपा भवन्ति किंतु प्रिया
न भवती. प्रिय रूप असतं, प्रिय नसतं हो. त्यांचं रूप प्रिय वाटतं, पण ते प्रिय नसतात. वाटतात गोड, पण वस्तुतः गोड नसतात. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. 4 दिवस गोड, 5व्या दिवशी भांडण. अहो, तुम्ही एकमेकांना खूप गोड वाटले म्हणून हार घातले होते. हार शब्दाचा एक वेगळा अर्थ घेतोय. मी माझा अहमची हार पत्करतो आणि तुला स्वीकारतो. म्हणजे पुन्हा माझा अहम मी वर येऊ देणार नाही. ती पण म्हणते, मी माझा अहम वर येऊ देणार नाही, तुम्हाला स्वीकारते. दोघंही आपल्या अहमचा नायनाट करून एकमेकांना हार घालतात, अहमची हार. पण होते का होती? लगेच अहम बळावतो. आणि दोन अहम एकमेकाशी पॅरलल चालतात तोपर्यंत बरे असतात. टक्कर घेतात त्या दिवशी संपतात. ते आम्हाला प्रिय वाटत असतात, पण आम्ही त्यांना प्रिय वाटत नसतो, हे ओळखून घ्यावं हो. नचिकेताने ओळखलं होतं. म्हणून शंकराचार्यांनी जो दृष्टांत दिलाय त्याचं काकांनी विश्लेषण केलाय. अप्सरा दाविली पाठी, टाळिली भोगांची अटाटी, जये भोगे होय भेटी, लक्ष जन्मा. कार, धन, अप्सरा, घर, सत्ता, कीर्ती सगळे वस्तू रूपात भोगार्थ आमच्या समोर हजर असून सुद्धा त्यांचं आमच्यावर प्रेम नसतं. आमचं त्यांच्यावर प्रेम असतं. याला वन साइडेड लव्ह असं म्हणतात. आता मी तुम्हाला दुतर्फी प्रेम सांगितलं होतं. आता एकतर्फी प्रेम सांगतोय. आम्ही असे विचारच नाही करत कधी. आमचं एकतर्फी प्रेम आहे की दुतर्फी प्रेम आहे असा विचारच नाही करत. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं वा वा आम्ही प्रेम करतो, ते प्रेम करतात, आम्हाला ते आवडतात, त्यांना आम्ही. खोटी गोष्ट असते. 100% खोटी गोष्ट असते. वन वे ट्रॅफिक असतो. आपल्याकडून प्रेम असतं, पण तिकडून प्रेम नसतं. याचं उदाहरण द्यायचं आहे? देऊ का? कार मालकाने कार चालवली, कार उत्तम चालते. तीच कार चोराने चोरी करून चालवली तरी उत्तम चालते. मालकाकडून कारवर प्रेम आहे, कार करून मालकावर प्रेम नाही. श्रमाने मिळवणाऱ्याकडे धन राहतं, श्रमिकाचं धनावर प्रेम आहे. पण चोरी करून चोराने ते पळवून नेलं तरीही धन चोराकडे तेवढाच काळ राहतं. धनाचं ना चोरावर प्रेम, ना श्रमिकावर प्रेम. सत्ता कायद्याने संपादन करणाऱ्याकडे राहते आणि सत्ता दंडुकेशाहीने संपादन करणाऱ्याकडे पण राहते. म्हणजे आमचं सत्तेवर प्रेम आहे, सत्तेचं आमच्यावर प्रेम नाही आहे. देवांनी पाठवलं त्यांच्याकडे अप्सरा राहते. देवांनी बोलवून घेतलं त्या क्षणाला अप्सरा निघून येते. म्हणजे आमचं अप्सरेवर प्रेम आहे, अप्सरेचं आमच्यावर प्रेम नाही. काळ संपला. अहो, धन संपलं ना, तर वेश्या सुद्धा दारात उभी नाही ठेवत. आत्मसुख म्हणजे बाह्य वस्तूंचा विलास नाही आहे. आत्म्याचा आतमधला आविष्कार आहे, लक्षात ठेवा. विष घातलेला पदार्थ दिसायला जरी गोंडस दिसत असला तरी तो प्रियाभास आहे. तसा संसारातील वस्तू प्रियाभास आहे. एकतर्फी प्रेम आहे. त्या वस्तूचं माझ्यावर प्रेम नाहीये, माझं त्या वस्तूवर प्रेम आहे. आणि हे समजलं की आपल्याकडलं प्रेम काढून टाकलं की विषय संपतो. वैराग्य यायला वेळ लागत. लोकांना वाटतं वैराग्य खूप कठीण आहे. खूप कठीण नाहीये. वैराग्यासाठी भगवं नाही घालावं लागत, संसार सोडावा नाही लागत, घरदार टाकावं नाही लागत. फक्त त्याचं चिंतन सोडावं लागतं बस. आणि चिंतन आपोआप सोडण्याची गरज नाही. चिंतन, ती वस्तू नश्वर आहे, ती वस्तू माझ्यावर प्रेमच करत नाही, हे लक्षात आलं की चिंतनही सुटतं. गायीच्या समोर धांडे टाकले, काय म्हणतात त्याला, कडबा. गायीच्या समोर कडबा किंवा कुटार टाकला, आपल्याला खावासा वाटतो का हो कधी? थोडासा कडबा खाऊन बघू बा, थोडासा कुटार खाऊन बघू बा. बारीक केलेल्या कडव्याला कुटार म्हणतात.
शहरातल्या लोकांसाठी. तर कधी वाटतं का आपल्याला ते खाऊन पाहावंसं? आपल्याकडून प्रियत्व संपलंय, त्याच्यामुळे कडव्याकडूनही प्रियत्व राहिलं नाहीये. गाईसाठी दोन्हीकडून आहे असं वाटतं. आमच्याकडून एकतर्फी आहे, एकतर्फी पण उरलं नाही. कडव्याचंही आमच्यावर नाही आणि आमचंही कडव्यावर नाही. वैराग्य आलं. फक्त जी वस्तू आम्हाला कशी आहे, अप्रिय आहे, त्याच्याबद्दल वैराग्य येणं सोपं आहे. प्रिय वस्तूचं वैराग्य आलं पाहिजे. म्हणजे प्रिय वस्तूतले दोष आम्हाला दिसले पाहिजे. अंतःकरणातलं जे प्रियत्व आहे ते वास्तविक आत्मस्वरूपाचा द्योतक आहे. ते सच्चिदानंद घन प्रवृत्तीला प्रसवत, म्हणून आम्हाला ती वस्तू प्रिय वाटते. वस्तूशी तादात्म्य पावत असताना जर स्वरूपाकारता असल्यामुळे हे आहे असं कळलं तर आम्ही आत्म्याशी एकरूप होऊ. नाहीतर परिच्छिन्न वस्तूंशी एकरूप होताना अपरिच्छिन्न ब्रह्मापासून फारकत झालेली राहील. म्हणून परिच्छिन्न वस्तूतून अपरिच्छिन्न ब्रह्म कळणार नाही. जरा कठीण शब्द झाला. काका म्हणतात, भोगे कदा न तृप्ती, तो भोगोनिया न सरती, आयुष्य जाई दिन राती नाना द्वंद्वी. हृदयाच्या आश्रयाने असलेल्या कामना जर निघून गेल्या ना, तर तो देहात राहून सुद्धा ब्रह्मभावालाच मिळवतो. कारण कामनांचा परित्याग झाला आहे. कामान्य कामयते मन्यमानः स कामभीर जायते तत्र तत्र, पर्याप्त कामस्य कृतात्मानस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. मुंडकोपनिषद. मनुष्य कामनेच्या चक्रात सापडला आणि हे पाहिजे ते पाहिजे याच्यामध्ये अडकला तर त्याचं हे संपत नाही. शॉपिंग ही माझी गरज असावी की आवड असावी? सांगा जरा. शॉपिंग ही माझी गरज असावी की आवड असावी? गरजेचं रूपांतर आवडीमध्ये झालं आणि आवडीचं रूपांतर वेळामध्ये झालं की बस चला काय आता वेळ आहे तर शॉपिंग करून टाकू. वेळ आहे तर शॉपिंग करून टाकू. कुठे जाऊ? कुठेही चला ना. शोकेस पाहिली की कळतं काय घ्यावं काय नाही. वा वा वा. माझी ती गरज नाहीये, माझी ती आवड आहे. माझी ती आवड नाही राहिली त्याचं मला वेड लागलं. वस्तुतः मी कोण आहे, परमात्मतः मी कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म काय आहे, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, हे त्याच्या मनामध्ये विचार येतात. जो कामनेकडे पाठ फिरवतो तोच आत्मस्वरूपाला जाणतो. तोपर्यंत आत्मस्वरूप कळत नाही. माझं स्वरूप आहे ते नित्य आहे. देह पराधीन आहे, मी पराधीन नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे देहानी पराधीन आहे, स्वरूपाने स्वाधीन आहे. वैराग्य आल्यावर मी कामनाहीन. बहुधा अविद्येची मूड पिता न जाणती गूढ, पण ती धावती रूढ ईशणात्रयांची. म्हणून माणूस ईशणात्रयांच्या मागे लागतो. जगातल्या मिथ्या काम्यमान पदार्थात आनंद असू शकत नाही. ते दुःखरूप आहेत. त्यांच्यापासून कायमस्वरूपी सुख प्राप्त होण्याची शक्यता नाही. जगातली वस्तू कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाही. प्रत्येक वस्तू कायमस्वरूपी अस्तित्वात असू शकत नाही. सोडून द्यायचं एक 5 मिनिट, 5-7 मिनिटात होतं. जगातली प्रत्येक वस्तू कायम स्वरूपात सुख देऊ शकत नाही. आम्ही मात्र आसक्त असतो. म्हणून आता सुख नाही दिलं तर नंतर देईल म्हणून पुन्हा ठेवतो. श्रीखंड आज खाल्लं, आता मळमळत आहे, असं करू उद्या खाऊ. कायम स्वरूपी श्रीखंड सुख देत नाही हे माहित असताना सुद्धा उद्या खाऊ त्या विचार गेला नाही.
नात्र किंचित भोग्या. संसारातील कुठलीच वस्तू कायम मिळू शकत नाही, कायम टिकू शकत नाही. इंद्रियाची शक्ती त्यांना भोगण्यासाठी कायमस्वरूपी सारखी राहू शकत नाही. आज खूप गोड खात होतो, उद्या डायबिटीज झाला. मनात एकाच वस्तू आणि व्यक्तीची आवड जशीच्या तशी ताजी राहू शकत नाही. म्हणून व्यक्ती गेल्यानंतर काही दिवसात तो सावरला जातो, कारण ती ताजी आठवण नाहीये त्याच्याजवळ. आपण कायम भोगता असू शकत नाही, आणि म्हणून सगळेच भोग एका माणसाला मिळू शकत नाहीत. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंय का? नाही. तुम्हाला नगराध्यक्ष पद मिळालंय का? नाही. सगळे भोग एका माणसाला नाही मिळू शकत. किती जण उभे आहेत? 5-25 जण उभे आहेत, त्यातला एक खासदार होणार. मी एवढ्या जणांना मिळालं का? आणि जेवढे वोटर्स आहेत त्यांना मिळालं का खासदार पद? नाही, एकालाच मिळत आहे. सगळे भोग एका माणसाला नाही मिळू शकत. मग हे जर लक्षात आलं तर कामनेच्या मागे मी धावत बसण्याचं कारणच काय आहे? मनाला का का म्हणत राहायला ठेवते ती कामना. अंतःकरणामध्ये न मिळाल्याचं शल्य आहे, खंत आहे, उपभोग घेऊ शकल्याचं न घेऊ शकल्याचं दुःख आहे. त्याचं अंतःकरण वेदांत चिंतन कसं करेल, अध्ययन कसं करेल, ध्यान कसं करेल, नाम कसं घेईल, अभ्यास कसा करेल, उपनिषद कसं कळेल हो? असं करू ना, थोडस फिरूनही घेऊ. आरोग्य तर आवश्यकच आहे. तुला काय जास्त आवश्यक आहे, मोक्ष की आरोग्य? आणि मग आरोग्य आणि मोक्ष, यात मोक्ष निवडत असशील तर मोक्षाच्या वेळी मोक्ष आधी फिरून ये, नाही तर नंतर फिरायला जा. नाही, त्याच वेळी मी फिरणार, घे मग. ज्याला तू जपतो आहेस ते तुझ्यावर टिकून राहणार नाहीये. ते आरोग्य टिकून राहणार आहे का? याचा अर्थ फिरणं बंद करा असं नाही मला म्हणायचं. वेळ बदलू शकत नाही का? आम्हाला हे ऐकण्याची गरज नाही. किंवा चालता फिरता ऐकून घेतलं, झोपून लोटून ऐकून घेतलं की बरं वाटतं. अशाला उपनिषद ऐकल्यासारखं वाटतं, त्याचा उपयोग नाही होत, ते फळणार नाहीये. आधी कामनांमुळे येणारा क्रोध आणि मत्सर जाणं आवश्यक आहे, आणि मग उपनिषद कळतं. पायाविण भिंत तातडीची. तीव्र कामना निषिद्ध कर्म करायला भाग पाडते. बाहेर काहीच न करता वस्तूंचा मानसभोग घ्यायला भाग पाडते, आणि म्हणून सिनेमा गोड वाटतो. मनात कामना आहेत, त्या घालवायला उपासना, ध्यान, धारणा, अभ्यास करायला पाहिजे की टीव्ही सिरियल पाहायला पाहिजे? सिरियल पुन्हा कामनांना चालवत असत. अरे असं मला नाही मिळालं, अरे तसं नाही झालं. कामनांना चालवते, आणि म्हणून मग ते गोड वाटतं. आईला जर चांगला शालू नेसता नाही आला ना, तर ते मुलीला चांगला शालू घेऊन देतात. बाळ तू हा शालू नेस. आता म्हातारपणी ढोबळ म्हणी, मी एवढा शालू नेसून काय करेन, तू नेस, म्हणजे मी शालू नेसल्याचं मला समाधान होईल. मुलांकरता करायचं आणि समाधान मिळवून घ्यायचं, आम्ही केलं म्हणून. एक जण एकट्यात शांत बसला होता, दुसरा आला त्या बेंचवर बसला. याला वाटलं आपण मोठे आहोत, आपल्याला नमस्कार नाही केला, झाली अशांती. उगाच मी करता, मी मोठा, मी भोगता, या सगळ्या गोष्टींमध्ये राहून काहीही मिळत नाही हो, काहीच नाही. त्यावर चिंतन करून हातात काही लागत नाही. आणि म्हणून विषयांवर आणि विषय भोगांवर चिंतन करू नका, स्वरूपावर चिंतन करा. आत्मा सर्वांतर आहे, सुख आतमध्ये आहे, बाहेर नाही. कुटस्थ अधिष्ठान प्रकाशक साक्षी आहे. मी जाणला असंही म्हणता येत नाही, आणि मी जाणला नाही असंही म्हणता येत नाही. असा आत्मस्वरूप साक्षी रूप आहे. ब्रह्मवस्तू आत्मरूप साक्षीत्वही करता येणार नाहीये. हळूहळू पहिले साक्षी व्हायचं आहे, मग साक्षीत्व तरी कशाला करायचं, तेच होऊन जायचं. अहम साक्षीतियो नित्याम. आत्मा साक्षी रूप आहे, एक दिवस साक्षी ब्रह्मरूप होऊन जातो. जगत आहे तोपर्यंत साक्षी,
जगताचा विचार संपला की साक्षीच होई संपलं न हो. तत्वज्ञानापूर्वी निष्काम कर्मयोगाचं आचरण महत्वाचं आहे, उपासना करणं महत्वाचं आहे. निष्कामताच खरी अंतःकरण शुद्धीची द्योतक आहे, लक्षात ठेवा. म्हणून अत्यस्त्राक्षी विचार चिंतन स्वरूपाकार होणे, नात्र किंचित भोग्य हा विषयात नित्यता नाही, इंद्रियांमध्ये सामर्थ्य नाही, मनात एकसंध वस्तूची आवड नाही, आत्म्यात भोक्तृत्व नाही, नैता शंका अशी श्रुती आहे. म्हणून धनतृष्ण्या भल्या भल्याला बुडवते, परमार्थाच्या आनंदापासून च्युत करते, स्वरूपापासून वंचित करते. आणि म्हणून आत्मस्वरूपाकडे जाऊ देत नाही. नचिकेता तू तसा नाही, यस्याम मंजंती बहु मनुष्य. पण अनेक माणसं संसारात राहण्यातच धन्यता मानतात, मशगूल होतात. घर दार नात्र पैसा अडका कीर्ती या भोगामध्ये हताश होतात आणि एक दिवस निराशेने देह सोडतात. असं तुझं होणार नाही, आता तुझं होणार नाही. मी तुला आता मार्गदर्शन करणार आहे. आणि पुढच्या मंत्रामध्ये गुरुदेव यमधर्म हे गुरुदेव आहेत नचिकेताचे, ते त्याला मार्गदर्शन करतात आहे. हे मार्गदर्शन आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आता आपली वेळ झाली आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आजच्या दिवस मला थोडस लवकर जायचं आहे, त्यामुळे मी तुमच्याशी रामकृष्ण हरी म्हणत नाही. बाकी आपण आपसात रामकृष्ण हरी म्हणावं. एकमेका लागती पायी रे, रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी.